शनिवारी जिल्हा नेहरू स्टेडियम येथील वसतिगृहात सीबीटी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली। एका संस्थेअंतर्गत प्रोबिटी इन्फोटेक दिल्लीच्या कंपनीने परीक्षा आयोजित केली होती। चंद्रपूर कोऑपरेटिव्ह बँकेतील पदांसाठी सकाळी 10 ते 12 या वेळेत ऑनलाईन परीक्षा घेण्यास सुरुवात झाली। काही वेळाने विद्यार्थ्यांनी सोडवलेले ऑप्शन चेक केले असता ऑप्शन बदलल्याचं त्यांच्या लक्षात आलं। यामध्ये घोळ असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेअंतर्गत कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या भरतीमध्ये घोळ असल्याचा आरोप परीक्षार्थींनी केला आहे। अमरावती जिल्हा स्टेडियम येथील प्रोबिलिटी इन्फोटेक या केंद्रावर हा गैरप्रकार झाला असून सदर प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात विद्यार्थ्यांनी प्रहारच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली। त्यांनी विद्यार्थ्यांची बाजू मांडली आहे। काय प्रकार काय घडला? काय प्रकार सर, सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये एक्झाम होती आमची 10 ते 12 चंद्रपूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकची। पहिल्या शिफ्टमध्ये सर एकही PC व्यवस्थित चालत नव्हती। परत एकही माऊस जो आहे ना, माऊस पण चालत नव्हता। एक्झाममध्ये सर पुरा गोळ वाटला आहे मला। याने सगळे जे इन्व्हिजिलेटर आहे ना, त्यांच्याकडे मोबाईल इकडे तिकडे मॅसेज येणं चालू, काही व्यवस्थित मॅनेजमेंट नव्हती। परत एक्झाम चालू झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटानंतर सगळे क्वेश्चन सर, जे क्वेश्चन आपण क्लिक करत आहे त्या क्वेश्चनचं प्रिव्हियसमध्ये वापस रिटर्न आल्यावर ते ऑप्शन चेंज होत होते सर। टोटल मुलांची असंच गत होती तिथे। सेंटर कोणतं होतं? इन्फोटेक, प्रोबॅबिलिटी इन्फोटेक सेंटर होतं ग्राउंडमध्ये सर। ऑनलाईन एक्झाम होती? ऑनलाईन एक्झाम होती आमची सर। एक्झाम पहिली शिफ्ट कॅन्सल केल्यानंतर सेकंड शिफ्ट स्टार्ट केली सर त्यांनी। मग आमची कॅन्सल केली तर सेकंड कशी काही घेऊ शकतात ते? सेकंड पण एक्झाम त्यांनी कंडक्ट केली आणि आमच्या पहिल्या जे शिफ्टवाले एक्झाम मुलं आहे त्या मुलांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही सगळे ग्राउंड खाली करा, तुम्ही बाहेर जा आणि सेकंड शिफ्टवाल्या मुलांची एक्झाम घेतो आम्ही, असं जर डायरेक्ट सर खूप उद्धट बोलत होते सर। ते एक्झाम घेणारी जे कमिटी होती ना, इन्व्हिजिलेटर, खूप उद्धट, इंग्लिश नाही तर हिंदीमध्ये बोला, मराठी नाही जमणार, खूप काही बोलले सर ते असं। आता आम्ही काही नाविलाज काही बोलू नाही शकलो सर। आम्ही एक्झामला आलो होतो ना, स्टुडंट आहे म्हणून। बस सर। काय मागणी काय आता? मग आता आमची मागणी एवढीच आहे सर की एक्झाम ही कंपनी बदलून दुसरी कंपनी थ्रू एक्झाम घेण्यात यावी। एक्झाममध्ये सर फ्रॉड झाला म्हणून बरंच काही चालू आहे सर चर्चा। 30-30 लाख रुपयामध्ये एक ज्युनियर असिस्टंटचे मॅनेजमेंट झाले आहे। डबल 15-15 लाखमध्ये पिऊनची सुद्धा जागा दिल्यात आहे सर। असं DCC बँकमध्ये होत असेल तर सर्वसाधारण स्टुडंट कसे करणार सर? परिस्थितीमध्ये येऊनसुद्धा आमची एक्झाम इथं आल्यावर डायरेक्ट कॅन्सल करतात ते 2 मिनिटामध्ये। असं होऊ शकते का सर? आज काही विद्यार्थी प्रोबोलिक इन्फोटेक या सेंटरवर काही विद्यार्थी पेपर देण्याकरता आले होते। तिथं जिल्हा मध्यवर्तीय बँकेचे लिपिक आणि कनिष्ठ लिपिक आणि शिपायाचे पेपर होते। पण विद्यार्थी जसे पेपरला बसले तिचे माऊस काम करत नव्हते अजिबात आणि तिथं पूर्ण घोळ चालू होता। त्यांच्या तो घोळ लक्षात आल्याबरोबर त्यांनी जो तिथं त्यांनी माहिती दिली। माहिती दिल्याबरोबर त्यांच्यावर तिचे जे परिरक्षक होते त्यांचे खवल्ले गरम केले आणि तुमचा पेपर रद्द झाला आहे असं म्हणून त्यांना बाहेर काढलं। त्यांना बाहेर काढल्याबरोबर तो जो घोळ झाला त्यांनी ते प्रहारशी संपर्क साधला। ते आमच्याजवळ आले। आमच्याजवळ आल्याबरोबर आम्ही संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलो। कार्यालय बंद असल्याकारणानं भटकर साहेबांशी आम्ही बोललो। त्यांनी तहसीलदार साहेबांना पाठवलं। आम्ही त्वरित हे त्यांना ही मागणी दिली की तिथं पेपर जो चालू आहे दुसरा शिफ्ट जे घेणार आहे ते रद्द करा आणि हे जे सर्व घोळ झाला आहे या तत्काळ याच्यात हे थांबून याची सखोल चौकशी करा। जे आरोपी आहेत त्यांना गुन्हेगार बनून यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यासाठी आलो आहे। आता नोकरी लागणार या आशेवर रात्रंदिवस अभ्यास करून पैसे खर्च करून दूरदूरून परीक्षा देण्यासाठी येणाऱ्या शिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांसोबत असा ऑनलाईन परीक्षेत घोळ होत असेल आणि त्यांना न्याय मिळत नसेल तर याला जबाबदार कोण? असे प्रकार घडत असतील तर त्यांचा व्यवस्थेवर विश्वास राहील का, असा प्रश्न उपस्थित होत आहे।